मंचमाईक आणि शब्दांची साथ. मंचमाईक आणि शब्दांची साथ सूत्रसंचालनाची इथे शिकूया बात. कलेच्या या प्रवासाला तुमची साथ हवी आहे. कलेच्या या प्रवासाला तुमची साथ हवी आहे. मराठी सूत्रसंचालन चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या मराठी सूत्रसंचालन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही मंचावर जाता, हातात माईक घेता, समोर शेकडो लोक असतात आणि अचानक सुचत नाही की सुरुवात कशी करावी. जर तुमची सुरुवात गडबडली तर संपूर्ण कार्यक्रमाचा प्रभाव कमी होतो. पण काळजी करू नका, मी मराठी सूत्रसंचालन या चॅनलवर आज अशा 5 पद्धती सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या प्रोफेशनल अँकरसारखी कराल. चला तर मग सुरू करूया. पहिली पद्धत म्हणजे चारोळीने सुरुवात, म्हणजेच काव्यात्मक सुरुवात. जर एखादा कार्यक्रम सांस्कृतिक असेल किंवा कौटुंबिक असेल तर एखादी छोटी चारोळी ही वातावरण प्रसन्न करते. चला आता आपण चारोळी बघूया. शब्दांच्या या गुंफणीने सजवूया आजची ही रजनी. शब्दांच्या या गुंफणीने सजवूया आजची ही रजनी. आनंदाचे दीप उजळूया प्रत्येक रसिकमनी, प्रत्येक रसिकमनी. तुमच्यासाठी पुन्हा एक चारोळी. सुरांनी नटलेला हा आजचा सोहळा खास. सुरांनी नटलेला हा आजचा सोहळा खास. कलेच्या प्रकाशात उजळेल प्रत्येक श्वास. परंपरा आणि संस्कृतीचा संगम इथे असेल. परंपरा आणि संस्कृतीचा संगम इथे असेल. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ जबरदस्त दिसेल, जबरदस्त दिसेल. मित्रांनो, या चारोळीमध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जागी दुसऱ्या कार्यक्रमाचं नाव टाकून ही चारोळी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, चारोळी सादर करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. काय तर चारोळी सादर करताना चारोळी ही लयबद्ध आणि सुरातच असली पाहिजे. तुमची चारोळी लयबद्ध असेल तर प्रेक्षक टाळ्या वाजवणारच आणि तुम्ही मंच गाजवणारच. यानंतर बघूया दुसरी पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे प्रश्न विचारणे. प्रश्न विचारल्यामुळे प्रेक्षक लगेचच तुमच्यासोबत जोडले जातात. आता ते प्रश्न कसं करायचं बघा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आजचा हा सोहळा आपल्या सर्वांसाठी इतका खास का आहे? असा प्रश्न विचारून 2 सेकंद थांबा आणि मग कार्यक्रमाचा उद्देश सांगा. तिसरी पद्धत म्हणजे थोर व्यक्तींच्या सुविचार किंवा अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करणे. उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात करीत आहोत. हे शब्द कार्यक्रमाला एक वेगळीच उंची देतात. यानंतर बघूया चौथी पद्धत म्हणजे कडाडत्या टाळ्या. ही पद्धत म्हणजे एनर्जी स्टार्टर आहे. मंचावर जाताच सांगा, आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांच्या आवाजामुळे तुमची भीती निघून जाते आणि प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारतो. तसंच तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो. यानंतर बघूया 5वी पद्धत, थेट आणि स्पष्ट परिचय. ही पद्धत म्हणजे डायरेक्ट अप्रोच, एकदम सोपी पद्धत. जसं की, नमस्कार, मी इथे तुमचं नाव घ्यायचं आणि आजच्या या दिमागदार सोहळ्यात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. हे वाक्य आत्मविश्वासाने बोलल्यास तुमची प्रोफेशनल इमेज तयार होते. तर या होत्या 5 पद्धती. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला सर्वात जास्त आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हां, या 5 पद्धतींची PDF हवी असेल तर तुम्ही फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता किंवा कमेंट करा, PDF तुम्हाला ती मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम, वैचारिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी संपूर्ण स्क्रिप्टसह व सुंदर दमदार चारोळ्यांसह समोर आपल्यासमोर घेऊन येणार आहे. तेव्हा आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, जिथे आपण शिकणार आहोत पाहुण्यांचा परिचय कसा करून द्यायचा सुंदर चारोळ्यांसहित. तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वळवा. धन्यवाद.